नमस्कार नमस्कार नमस्कार। लिखित स्वरूपातील मजकूर वाचण्यासाठी कुठे थांबायचे, कुठल्या शब्दावर जोर द्यायचा हे जर का समोरच्याला किंवा आपल्या स्वतःला कळायला हवे असेल तर लेखन करत असताना विरामचिन्हाची फार गरज आहे। मित्रांनो, भाषा सजवायची असेल, फुलवायची असेल, भाषेचे सौंदर्य अप्रतिम करायचे असतील तर विरामचिन्हाला पर्याय नाही। म्हणूनच आज आपण विरामचिन्हाची करामत या छोट्याशा नाटकातून पाहणार आहोत। असामी वाक्याचे असतो मी, माझ्याशिवाय वाक्याला नाही विराम, वाक्याची पूर्णता करणारा मी आहे पूर्णविराम। एक होते जंगल, जंगलात होते प्राणी, असामी वाक्यात घ्यावा थोडा विराम, असामी वाक्यात घ्यावा थोडा विराम, माझ्याशिवाय नाही शब्दाला विराम, माझ्याशिवाय नाही शब्दाला विराम। थांबत थांबत पुढे जाणारा, थांबत थांबत पुढे जाणारा मी आहे स्वल्पविराम, मी आहे स्वल्पविराम। मोर, लांडगा, हरिण, वाघ असे बरेच प्राणी आहेत। असामी स्वल्पविरामपेक्षा थोडा मोठा मी, वाक्यात थोडा जास्त घ्यावा लागतो आराम, दोन वाक्याच्या मध्ये असतो माझा मुक्काम, म्हणूनच मी आहे अर्धविराम। सगळे प्राणी आले, त्यांच्यात हत्ती दिसला नाही। एखादी गोष्ट स्पष्ट करतो आम्ही, योगी पडतो आम्ही, ती आहे अक्षर चिंता, जो हत्ती जो आजारी होता। आम्ही कोठे काय कधी कोण विचारण्याच्या पाठीमागे सदा सदा माझ्या डोक्यावर आहे प्रश्नचिन्ह, कोठे आहे हत्ती? असा आम्ही आश्चर्य, दुःख, भीती, आनंद इत्यादी भावना व्यक्त करण्यासाठी माझा वापर केला जातो। मी आहे उद्गारवाचक चिन्ह, बापरे हत्ती तर फारच आजारी आहे। असा आम्ही वाक्याच्या तपशिलाला कामी पडतो मी, माझ्यामुळे कळते पूर्ण वाक्याची माहिती, अशी आहे अपूर्ण विरामाची माहिती, अशी आहे अपूर्ण विरामाची माहिती। सभेत पुढील प्राणी उपस्थित होते, मोर, लांडगा, हरिण। असामी बोलण्यापूर्वी अवतरतो मी, एखाद्या शब्द करण्यासाठी उपयोगी पडतो मी, एकेरी आणि दुहेरी दोन्ही प्रकारात मोडतो मी, असा आहे अवतरण चिन्ह मी। वाघ म्हणाला, सभेला हत्तीला धरला, आणि दोन शब्द जोडण्यासाठी करतो मी किमी न्याय, वाक्यात अपूर्ण राहिलेल्या शब्दाला जोडण्याचे काम करतो मी, असा संयोग चिन्ह। पूर्ण विरामासारखा एखादा दुसरा अपवाद वगळता विरामचिन्ह हे अक्षराला चिकटून येते। अक्षर आणि विरामचिन्ह यांच्या दरम्यान जागा सोडायला परवानगी नाही। लहानपणीची एक गोष्ट आठवली, गोष्ट पूर्ण नाही सांगत बसत। गोष्टीचा शेवट असा आहे की न्यायाधीश समोर चोराला दुसऱ्यांदा हजर केलं। न्यायाधीश चोराला विचारतात, तू गेल्या वेळेस लिहून दिलं होतं यापुढे चोरी नाही करणार। यावर चोर उत्तर देतो की साहेब, मी जर चोरी केली नाही तर तुम्ही मला शिक्षा करणार होता, मला शिक्षा होऊ नये म्हणून मी चोरी केली। बघा तुम्ही माझ्याकडून काय लिहून घेतलेलं होतं। चोर एक कागद सादर केला, चोरी करणार नाही केल्यास मला शिक्षा द्यावी। येथे कथा संपते। बघा ना मित्रांनो, स्वल्पविराम कुठे आला? करणार या शब्दानंतर आला, पण तो नाही या शब्दानंतर पाहिजे होता, म्हणून त्या वाक्य चुकले, म्हणून आपली फजिती झाली। या नाटकातून आपण काय शिकलो?